ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरोदे वस्ती येथे 78वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्त मेजर सोमनाथ मुरलीधर आंबरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। या खास प्रसंगी डोंगरगावचे माजी सरपंच बाबासाहेब उगले यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व 20 विद्यार्थ्यांना स्टडी टेबल भेट दिली। तसेच कैलासवासी दगडू गोविंद सरोदे यांच्या स्मरणार्थ रवींद्र दगडू सरोदे आणि दीपक दगडू सरोदे या बंधूंनी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला। ध्वजारोहण प्रसंगी माजी सैनिक मेजर सोमनाथ मुरलीधर आंबरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीसाठी 5,000 रुपये रोख स्वरूपात दिले। याशिवाय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच अमोल उगले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आणि माजी उपसरपंच अशोकराव उगले, माजी मेजर सोमनाथ आंबरे, मुख्याध्यापिका शकुंतला गोरडे आंबरे, मनीषा उगले, कुंदा उगले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सरोदे, उपाध्यक्ष अश्विनी आंबरे, सदस्य रमेश उगले, संजय आंबरे, गणेश दातीर, गणेश आंबरे, तुषार वाघचौरे, मंगल बिडवे, अश्विनी उगले, सुप्रिया उगले, मनीषा पवार, शैलेश उगले, विद्यार्थी प्रतिनिधी आयुष उगले, सृष्टी उगले आणि इतर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले। स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा उपस्थित सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला।